धरमपेठचे राहणारे जे 80 वर्षाचे फिर्यादी आहेत सुधाकर जगन्नाथ मोरे, हे मॉर्निंग वॉक करत होते सकाळी आणि त्यांच्या घराकडून ते महाराजबाग रोडकडे फिरत जात असताना ते मोबाईल फोनवर बोलत असताना त्यावेळी दोन मुले पाठीमागून आली आणि तो मोबाईल त्यांच्या हातातून हिसकावून नेला. त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. मग ते आरोपी कुठून आले, कुठे गेले, ते सर्व CCTV फुटेज चेक केले, गोपनीय माहिती काढली. आमचं पथक तेव्हापासून त्याच्या मागे काम करत होतं आणि मग नंतर 2 आरोपी याच्यामध्ये मिळून आले संशयावरून आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली असते. आरोपीचं नाव आहे जुनेद खान अख्तर खान. हा सिंधीवन झोपडपट्टी ताजबागचा आहे. आणि दुसरा आहे शेख शहाबाज शेख फारूक, वय 22 वर्ष. हा दहिलीवाले अम्माच्या दरबाराजवळ मोठा ताजबाग. अशी या दोघांकडे चौकशी केल्यानंतर यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली. आणखी त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर आणखी दुसरा मोबाईल सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा हिसकावलेला आहे आणि त्याची पण माहिती दिली. असे आम्ही 2 गुन्हे आमच्या पथकाने उघडकीस आणलेले आहे आणि त्यांच्याकडून एक 6,000चा मोबाईल आणि एक 20,000चा मोबाईल, असे 26,000चे ते दोन्ही मोबाईल जप्त केलेले आहेत. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे? कोण पदाधिकारी होते याच्यामध्ये काम करणारे, काय सांगा? याच्यामध्ये आमचे वरिष्ठांचं मार्गदर्शन, सर्व जे वरिष्ठ आहेत आमचे माननीय पोलीस आयुक्त साहेब, आमचे ॲडिशनल CP साहेब, आमचे DCP साहेब, त्यांचं ACP साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे पथकातील जे 2 कर्मचारी आहेत, शत्रुघ्न मुंडे आणि प्रशांत भोयर, यांनी विशेष करून ही कामगिरी केलेली आहे.